नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर, सुरनर जी-आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो म्हणजे तूर हमीभावानं खरेदीला 20 जानेवारी 2026 पासून सुरुवात झालेली आहे. सद्यस्थितीला बाजारामध्ये जर भाव पाहिलं तर 7,000 ते 7,300, काही बाजारामध्ये तर 7,500 पर्यंत तुरीचा भाव गेलेला आहे. परंतु हमीभावाने जर तुम्ही नोंदणी केलात तर तुम्हाला ₹8,000 हमीभाव मिळणार आहे प्रति क्विंटलचा. आणि ह्यापेक्षा तुम्ही तूर कमीसुद्धा विकू नये. सद्यस्थितीला जर पाहिलं तर सोयाबीनचा टप्पा जो काही प्रायव्हेट बाजारमध्ये जरी पाहिलं तर आपला जो काही हमीभाव आहे 5,338 तो पार करून गेलेला आहे. त्याच्यामुळं तुम्हीसुद्धा जरी तूर विकत असाल तर हमीभावाच्या खाली विकू नका. आणि हमीभावानं जर तुम्हाला तूर विकायची असेल तर तुम्हाला नोंदणी करावी लागणार आहे. कशा पद्धतीची नोंदणी करायची आहे सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या पद्धतीनं तुमची नोंदणी करू शकता. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे. प्ले स्टोअरमध्ये आल्याच्यानंतर ई समृद्धी हे ॲप आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इन्स्टॉल करून घेतल्याच्या नंतर तुमच्यासमोर असं ॲप हे दाखवलं जाईल. मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे. मी डायरेक्टली ओपन करणार आहे. तुम्ही इन्स्टॉल नसेल तर इन्स्टॉल करून घ्या. ओपन केल्याच्यानंतर असं तुमच्यासमोर दाखवलं जाईल. त्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. खाली नंतर जो काही इथं कॅप्चा दाखवत आहे बॉक्समध्ये तो कॅपच्या कॅपिटल स्मॉल लेटर जसे असतील त्या पद्धतीनं तुम्हाला ते टाकून घ्यायचे आहेत आणि नंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथं पासवर्ड माहिती असेल तुमचा सेट केलेला, ठीक नसेल तर OTPवरती क्लिक करा. तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे त्या मोबाईलवरती OTP आला जाईल. तो OTP आपल्याला इथं 6 अंकाचा टाकून घ्यायचा आहे. आपला OTP आलेला आहे. आपला OTP असेल तर तो आपण इथं टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचं हे लॉग इन झालं जाईल. लॉग इन झाल्याच्या नंतर तुम्हाला इथं आता तुमचं रजिस्टरवरती क्लिक करू शकता. रजिस्टर क्लिक करून तुमची जी काही माहिती आहे आपण ऑलरेडी सोयाबीनसाठी केलेलं होतं म्हणून हे संपूर्ण डिटेल्स आपली ऑटोमॅटिकली आलेली आहे. तुम्ही जर नवीन असाल तर नक्की इथं संपूर्ण माहिती भरून नेक्स्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मग तुमचं ॲग्री स्टॅकवरची संपूर्ण माहिती इथं आली जाईल. हे रजिस्ट्रेशनचं झालं. रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर आता तुम्हाला बँक डिटेल्स वगैरे तुमचे ऑटोमॅटिकली तुमच्या आधारनुसार जी काही शिडिंग आहे त्यानुसार पेमेंट ऑटोमॅटिकली त्याच्यात आलं जातं. त्याच्यामुळं काही नाही, कारण की इथं देऊ शकता, पाहू शकता की इथं त्याने देतानाच दिलेलं आहे की फॉर्म दिस सीजन पेमेंट विल बी मेड थ्रू आधार इन बेल्ड मोड. म्हणजे तुमच्या आधारला जे काही बँक लिंक आहे त्याच ह्याच्यानं ऑटोमॅटिकली पेमेंट येणार आहे. तुम्हाला इथं ॲड करायची गरज नाही आहे. त्यानंतर मग आता इथं रजिस्टर नॉमिनी करायचं असेल करा, नाही तर सोडून द्या, काही प्रॉब्लेम नाही त्याचा. त्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे, स्कीम पार्टिसिपेशन ही जी काही आहे तुमची स्कीम पार्टिसिपेशनमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये जायचं आहे. त्यामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुमचा आधार नंबर वगैरे दाखवला जाईल, तुमचा फार्मर ID, ॲग्रीस्टॅक फार्मर ID दाखवलं जाईल. त्याच्यानंतर इथं तुम्हाला हे करून ऑटोमॅटिकली स्कीम निवडीत जायचं आहे. इथं पाहू जा, स्कीम सिलेक्शनमध्ये इथं आल्याच्यानंतर तुम्हाला इथं जी काही आपण तूर आहे म्हणजेच इथं रेड ग्रॅम ब्लॅक, जसं ब्लॅक ग्रॅम आहे तसं रेड ग्रॅम इथं आलं जाईल. इथं सध्या सोयाबीन, मूग आणि उडीद याच्यासाठीच आहे. कालपासूनच 20 जानेवारीपासून सुरुवात झालेली आहे. म्हणजे आता त्याचा ऑप्शन इथं येईल. आल्याच्यानंतर तो ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. सीझन ऑटोमॅटिकली 2025 खरीप आलं जाईल, सोयाबीन आलं जाईल. नंतर मग पुढे घेऊन तुम्हाला इथं ॲड लँड डिटेल्सवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आपण आता सध्या इथं करणार नाही आहेत, कारण की आपलं ऑलरेडी हे जरी केला त्याच्यावरती तर नंतर मग तुम्हाला इथं महाराष्ट्र तुमचा जिल्हा, तालुका, गाव, सर्वे नंबर, तुमचा खासरा नंबर, तुमचं एकूण किती पेरलेलं क्षेत्र, शोविंग क्षेत्र म्हणजे पेरलेलं क्षेत्र किती आहे आणि लँड टाईप तुमचा कोणता आहे, त्या पद्धतीनं तुमचा स्वतःचा आहे का भाड्याचा आहे का कसं आहे ते तुम्हाला सिलेक्ट करून सेव्ह करायचं आहे. हे नंतरची प्रोसेस आहे. परंतु आता सध्या तिथं तुरीचा ऑप्शन आलेलाच नाही इथं स्कीम पार्टिसिपेशनमध्ये. त्याच्यामुळे आपण आता इथं पुढची प्रोसेस करून पाहणार नाही आहेत. त्यानंतर मग तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस इथं जाऊ शकता. अप्लाइडमध्ये असेल, अप्लाइड ॲक्सेप्टमध्ये असेल, ॲक्सेप्टेडमध्ये हे आपलं सोयाबीनचं आहे, हे इथं आपल्याला दाखवत आहे. अशा पद्धतीचं हे तुम्ही डॉक्युमेंट तुमचे व्यवस्थित आल्याच्यानंतर सविस्तर व्हिडिओ बनवला जाईल, त्याच्या पद्धतीनं तुम्ही ते करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीनं जी काही नोंदणी आहे ती नोंदणी तुम्ही करून घ्यायची आहे. तुम्हाला SMS वगैरे पुढच्या नंतर कळवलं जाईल आणि त्याच नंतर तुम्हाला तुमची जी काही तूर वगैरे असेल तर ते हमीभावानं विक्री करायचं आहे. असेच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.